तटकरे आणि शरद पवार यांची सिल्वर ओकवर गुप्त भेट झाली आहे. याबाबत सुनील तटकरे यांनी मोठे विधान केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदासोबतच सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्र आपल्या हाती घेतली. या दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुढे येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका वरिष्ठ नेत्यानं कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवार यांना समज द्यावी असं म्हणत सुनील तटकरे यांनी थेट शरद पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे पक्षाची महत्त्वाची पदं सोपवली आहे. यासोबतच सुनील तटकरे देखील अचानक शरद पवार यांच्या भेटीला गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात सर्व काही अलबेल नसल्याचं या घडामोडींवरून दिसतंय. तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे. सुनील तटकरे थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. या भेटीसंदर्भात बोलताना सुनील तटकरे म्हणाले, मी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. या दरम्यानच सुनील तटकरे यांनी मोठे विधान केले. त्यांनी म्हटलंय, माझा 42 वर्षाचा राजकीय प्रवास आहे. मला राजकीय ज्यावेळी बोलायचं त्यावेळी मी नक्की बोलेल. अजित पवार यांच्या निधनानंतर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करायचा आहे. पक्षाचे प्रमुख नेते आम्ही एकत्र बसून त्यातून मार्ग काढू. आमचं धोरण NDA मधील आहे. आम्हाला NDA मजबूत करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करायचा आहे. त्यासाठी प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, वळसे पाटील आणि छगन भुजबळ आम्ही एकत्रपणे बसू. प्रत्येक वेळी राजकीय पक्षात वेगवेगळ्या घटना घडत असतात असं ते म्हणालेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.